भाई साहब मिर्ची के बड़े काश्तकार हैं, वर्धा जिले के बड़े अच्छे नामी किसान हैं। इन्होंने एक बड़ी अच्छी बात कही कि एक टाइम था सर कि 1 एकड़ में हम 500 क्विंटल तक मिर्ची निकालते थे। ध्यान दीजिएगा। और कुछ साल के बाद भैया की लालच बढ़ी कि हम और बढ़ाएं उत्पादन, तो भैया ने इनपुट बढ़ाना शुरू किया और खाद और दवाई और सब चीज इनपुट बढ़ाते गए। लागत तो इन्होंने बढ़ा दी, पर उत्पादन कहां पहुंचा भैया ही बताएंगे। जरा पूरा दर्द बताइए आज आप क्या है ये। मी मिरचीची शेती करतो। थोड़ा जोर से बोलिए। 5-6 वर्षाच्या अगोदर मी 500च्या पुढे गेलो होतो उत्पादनामध्ये, पण जेव्हा मग आणखी मिरची सुरू झाली, खत वाढवलं, पेस्टिसाइड वाढलं, सगळं वाढलं, पण उत्पादन काही वाढलं नाही। तर आम्ही खूप प्रयत्न केले, ऑक्साईड फॉर्म मधले खतं वापरले, सल्फेट फॉर्म मधले वापरले, चांगल्या ब्रँडेड कंपनी ते ऑक्साईड फॉर्म असल्यामुळे करेक्ट पिकाला चांगलं अवेलेबल होईल ह्या हिशोबाने आम्ही ते वापरून राहिलो। पण आम्ही मागच्या वर्षी जास्तीत जास्त मी तरी 280 क्विंटल पर्यंत पोहोचलो। फक्त खर्च खूप वाढला, पण उत्पादन कमी झालं। तो ये 500 क्विंटल कब कितने साल पहले लेते थे? अभी 6 साल पहले। उसी खेत पे इतना सब आपने इनपुट बढ़ा दिया। हाँ। उत्पादन कितना आ रहा है अब? अभी 250-300 क्विंटल, 280, 250, 300 क्विंटल पे आ गया। मतलब वापस से अरविंद जी के पास हैं, ये अरविंद जी खुद बताएंगे। आम्ही 27 जूनला या मिरचीची लागवड केली आहे। तरी आम्ही 2दा या मिरचीला ऑर्गॅनिक कार्बन वापरला आणि तुम्ही पाहू शकता एवढा चांगला रिझल्ट आला आहे। जो पहिला तोडा आम्हाला 5-6 क्विंटल मिळत होता, तर या मिरचीचा पहिला तोडा, हिचा तोडा पहिला 18 क्विंटल झाला आहे। आणि आता जो दुसरा तोडा आहे जो सुरू आहे आता, तो 50+ होईल असं वाटते। हाँ, इस मिट्टी में हमने 2 बार डाला है ये माइयो कार्बन और बैक्टीपोज। कितने दिन के अंतराल में आपने डाला? ये 1.25 महीने के अंतराल में 2 बार डाला है। ड्रिप पे चलाया आपने? ड्रिप पे चलाया है आधा किलो, और इसमें हमने 2 किलो गुड़ मिलाया था। अच्छा, आपण बघू शकता यांनी मायो कार्बन आणि बॅक्टीफोज दिल्याच्या नंतर या झाडाची ग्रोथ बघू शकता किती चांगली झाली आहे। हे बघा, आणि याचा जावा पण शेवटपर्यंत वरच्यापर्यंत पण आहे। मल्चिंगवर आहे, विशेष म्हणजे ही मिरची मल्चिंगवर आहे, तरी पण याचा जावा बघू शकता आपण किती आहे। आणि या झाडाची संख्या बघा किती आहे, मिरचीची, फळाची आणि फुलांची दोन्ही पण। आणि झाडाची ग्रोथ बघा, झाड बघा किती मोठं झालं। इथपर्यंत हे झाड बनलेलं आहे, एकच झाड आहे हे, इथपर्यंत बनलेलं आहे बघू शकता आपण। आणि विशेष म्हणजे हे झाड निकोप आहे आणि नवीन डेअरी पण निघत आहे यामध्ये, नवीन फुलर पण येत आहे यामध्ये बघू शकता आपण। जो मिरची क्वालिटी आहे, क्वालिटी खूप छान आहे मिरचीची। आणि तसंही आमचं नाव चालते मार्केटमध्ये। माल बघत नाही कोणी जवळपास, नाव घेतलं तरी माल विकून जाते आमचा। आणि यावर्षी असं वाटते आम्हाला का एवढ्या कमी फर्टिगेशन मध्ये आमचं जे टार्गेट आहे, आम्ही 400-500 पर्यंत होतो, 500 तर नाही म्हणत मी, पण 400 पर्यंत तरी पोहोचायचा आम्ही प्रयत्न करू यावर्षी। तर त्याच्यासाठी सगळ्यांनी कसं आहे, तुमच्या शेतात बॅक्टेरिया असला पाहिजे आणि कार्बन असला पाहिजे। हे 2 जोपर्यंत तुमच्या शेतात राहणार नाही तोपर्यंत तुमचा अपटेक वाढणार नाही। अपटेक वाढणार नहीं तो तुम्ही जे खतं टाकले त्याचा काहीच फायदा नहीं। हर किसान ने इसे यूज करना चाहिए। ये जो प्रोडक्ट है बैक्टीफोज, इसमें बैक्टीरिया है, और ये जो मायो कार्बन है तो इसमें ऑर्गेनिक कार्बन है। ये दोनों मिट्टी की जान है। और ऑर्गेनिक कार्बन, हाँ, ये दोनों मिट्टी की जान है। अगर ये नहीं तो आपका जो फर्टिगेशन है वो वेस्ट है। और हमने करके देखा है, ये करके देखा है, हम बता नहीं रहे, ये हमने करके देखा। रोज फर्टिलाइजर डाल के देखा, जितना जितना रेट ज्यादा जाता था हम रोज फर्टिगेशन करते थे, रिजल्ट हमको नहीं मिला। आज हम 6-7 दिन के बाद यहाँ पे फर्टिलाइजर चला रहे हैं, तो भी ये क्वालिटी आप देख सकते हैं, बहुत अच्छी है।